शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांच्या आरोपानंतरही मिलिंद नार्वेकर यांचं मातोश्रीवरचं प्रस्थ कायम आहे। रावलेंचा विषय संपला असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना अभय दिल्याचं स्पष्ट झालंय। अरे हे तर आपले मिलिंद नार्वेकर महाशय। मंगळवारी सकाळी सकाळी ही स्वारी कुणीकडे गेली होती बरं? ओहो, हा तर वांद्र्यातला रामदास आठवलेंचा बंगला। नार्वेकर महाशय इकडे काय करतायत बरं? बहुधा महायुतीचं काही काम घेऊन ते आठवलेंना भेटायला आले असावे। काल एवढ्या मोठ्या वादाला सामोरं गेल्यानंतर दिसतोय का त्यांच्या चेहऱ्यावर काही ताण तणाव? बहुधा हीच ती मिलिंद नार्वेकर यांची खासियत असावी। मोहन रावलेंचे आरोप, त्यामुळे उद्भवलेला वाद, या सगळ्यानंतरही मिलिंदसाठी आजचा दिवस असा नॉर्मलच होता। सकाळी नियमितपणे तो मातोश्रीवर आला आणि त्यानं स्वतःला दैनंदिन कामाला वाहून घेतलं। कार्यक्रम होता एका दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा। प्रकाशन होणार होतं उद्धव ठाकरेंच्या हस्ते। पक्षप्रमुख मातोश्रीच्या तळमजल्यावरच्या हॉलमध्ये आले। एरवी त्यांच्यासोबत सावलीसारखा वावरणारा, चित्रवाहिनींच्या कॅमेरा फ्रेममध्ये आपण असू याची विशेष काळजी घेणारा मिलिंद कालच्या प्रकरणामुळे जरा उद्धव ठाकरेंपासून अंतर ठेवूनच होता। पण स्वस्थ बसेल तो मिलिंद कसला? दुरूनही त्याची सुरू असलेली चुळबुळ, खाणाखुणा नजरेत भरेल इतक्या स्पष्ट होत्या। कालचा वाद मिलिंदसाठी तसा नवा नव्हता। याआधी भास्कर जाधव, नारायण राणे, राज ठाकरे, प्रदीप जयस्वाल यांनीही मिलिंदच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली होती। पण त्यानं मिलिंदला काहीच फरक पडला नाही। उलट प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेच अस्वस्थ झाल्याचं जाणवलं। यावेळीही कदाचित ते मनातून अस्वस्थच असावेत, कारण आपल्यापेक्षा अधिक प्रसिद्धी पीएला मिळावी हे कुठच्या पक्षप्रमुखाला रुचेल? बाळासाहेब ठाकरेंचेही अनेक पीए झाले। सुरुवातीच्या काळात मेघश्याम वरळीकर, मोरेश्वर राजे, चंद्रमणी ते अगदी आताच्या रवी म्हात्रे यांच्यापर्यंत। पण त्यांना प्रसिद्धीचं इतकं वलय कधीच लाभलं नाही किंवा बाळासाहेबांनीही तसं होऊ दिलं नाही। परंतु आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शाखा प्रमुखांची नियुक्ती असो नाहीतर उपविभाग प्रमुखांची, अनेक छोटे मोठे निर्णय पीए मिलिंद नार्वेकरच घेतात हे आता लपून राहिलेलं नाही। विभाग प्रमुखांना विश्वासात न घेताच आर्थिक उलाढालींमधून अनेक नियुक्त्या परस्पर केल्या जातात अशी चर्चाही दबक्या आवाजात आहे। शिवसेनेत कोणतंही पद नसताना मिलिंदचा एवढा रुबाब आहे। उद्या जर एखादं पद मिळालं तर मिलिंदचा तोरा काय असेल याची कल्पनाच केलेली बरी। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।